या सगळ्या फोटो आज शिर्डी येथे साई दर्शनासाठी आम्ही आलो। साधारणतः 1992 पासून मी शिर्डीला येत असतो। त्यावेळेसची मंदिराचं कामकाज आणि आत्ताच्या कामामध्ये खूप फरक पडला। त्यावेळेस आल्याबरोबर दर्शन होत होतं। आता इथल्या लोकांनी ट्रस्टनी खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट केलेली आहे। भक्ताची चांगल्या प्रकारची निवासाची सोय केलेली आहे आणि अतिशय सुटसुटीतपणा या ठिकाणी त्यांनी केलेला आणि मेंटेन केलेला आहे। आज इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं। म्हणजे आपण आपल्या याच्यामध्ये म्हणतो की आपली जी काही इच्छा असते ती इच्छा पूर्ण करणारे त्याचा परिणाम होणारा अशा प्रकारचं साई भक्त या ठिकाणी बघतात। साई महाराजांचं दर्शन झाल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती निर्माण होत असते, कामकाजाला गती मिळत असते आणि मन प्रसन्न होत आहे। म्हणून आम्ही दरवर्षी आलो की वर्ष 2 वर्षातून येत असतो, दर्शन घेत असतो आणि वेगळी ऊर्जा आम्हाला काम करायसाठी मिळते। जनतेचे कामं करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आज साई दर्शन घेत असताना साईला एकच विनंती केली की राज्यामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे। शेतकरी राजा आमच्या हवालदिवाळ झालेला आहे। प्रशासन त्याची पूर्ण तयारी जरी करत असला तर साईची कृपा झाल्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा। शेतकरी राजाला चांगल्या प्रकारचे दिवस यावे, अन्नधान्य पिकावं, राज्यातली जनता त्यांना साईचा आशीर्वाद मिळावा आणि गुण्यागोविंदानं या ठिकाणी राहावं अशा प्रकारची प्रार्थना आम्ही केलेली आहे। साईचं दर्शन घेतले की डोक्यावर येण्याच्या अगोदर काहीतरी वजन असल्यासारखं वाटत होतं, पण दर्शन घेतल्यानंतर एक वेगळाच आनंद या आपल्या जीवाला मिळतोय आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये जे काही कामं करतो ते कामाला गती मिळत असते। ओम साई।